वंसो ते वंसो आत्ते सोडा वा म्हणजे वा, एकदम टाइमात आलीच बघ. आता तुझ्या या भणीला आणि आईला तुझ्या सासरी घेऊन जा आणि जी काही रुबाब दाखवायचंय का नाही ती तिथं जाऊन दाखव. चल निघित ना. हे म्हणजे ए आत्या, तुझी हिम्मतच कशी झाली आईला आणि अमृताला घराच्या बाहेर काढायची? चला यार. हे म्हणजे तोंड बंद ठेवायचं. माझ्या बापाची बहीण आहेस, त्या नात्याचा मान राखते. तू मला किती बी त्रास दिला असतास तर चाललं असतं, पण आई आणि अमृताशी जर वाईट वागलीस ना तर माझ्या एवढं वाईट कोण नसेल. ए बाद झाली तुझी ही सगळी नाटकं. ही जी आमच्यावर वेळ आली आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आल्या. काय ग, एवढीच जर तुला आमची काळजी होती तर मी निर्दोष असताना पण मला का अटक केलीस? हा, आधी स्वतःच चूक केलीस, मग आता कशाला ही सगळी नाटकं करतेस? आमरे, माझं काय बी चुकलेलं नाही आणि मी जे केलं ते सगळं तुझ्यासाठीच केले. हमरे, अगं तू आत्याला घाबरतीस? अगं कुठे गेली ती अमृता जिला अन्याय सहन व्हायचा नाही? जरा कुणी अरे केलं तर कार्य करायला तयार. अगं तू गुन्हेगार नाहीयेस, त्यामुळे कुणाचं काय बी ऐकून घ्यायची गरज नाही. जगानं तुला गुन्हेगार समजू नये म्हणून मी आणि सत्यानं जीवाचं रान केलं. अमरे, अगं स्वतः कोर्टानं तुला निर्दोष मुक्त केले. बाहेर लोकांना बी तू निर्दोष असे पटले. अमरे, अगं तुझ्यावर गुन्हेगारीचा डाग राहू नये म्हणून मी आणि सत्यानं लई कष्ट केलेत.